कोर्टी तालुका पंढरपूर येथील पडोळेमळा कोर्टी ओढा परिसरात पत्नीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मनीषा नवनाथ गोडसे वय 37 यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवार 26 जून रोजी सायंकाळी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास आरोपी नवनाथ गोडसे यांनी पत्नी मनीषा गोडसे यांच्यावर कोयत्याने सपासप वार केले। या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या। घटनेनंतर नातेवाईक व मुलांनी त्यांना तातडीने सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे उपचारासाठी दाखल केले। मात्र उपचार सुरू असताना काल रात्री सुमारे 11 वाजण्याच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली। या घटनेमुळे पडळकर मळा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे। हा हल्ला कौटुंबिक वादातून झाला का इतर कोणत्या कारणामुळे झाला याचा उलगडा पोलीस तपासातून स्पष्ट होणार आहे। पती नवनाथ गोडसे यास दारू पिण्याचे व्यसन असल्याचे बोलले जात आहे। या प्रकरणी आरोपी पती नवनाथ गोडसे याच्या विरुद्ध पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत। मी संगीता जाधव। मयत झालेली मनीषा माझी बहीण होती। मनीषा नवनाथ गोडसे माझ्या मेहुणा प्रत्येक वेळेस दारू पिऊन आला की बहिणीला त्रास करायचा। त्या दिवशी त्यांनी दारू पिऊन आला आणि त्यांनी वार केलेत। माझ्या बहिणीला न्याय मिळाला पाहिजे। माझ्या बहिणीचा निर्गुणपणे खून केलाय। माझ्या बहिणीवर सपासप वार झाले ती त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। माझ्या बहिणीला न्याय मिळाला पाहिजे। माझं नाव सुनील सुखदेव मारे। मी माझी बहीण नवनाथ गोडसे यांना दिलती। ती नाराजमानं काय केलं तिला सपा कोयत्यानं वार केले आणि माझी अशी कळकळी विनंती आहे की त्याला कमीत कमी फाशी शिक्षा हो, माझी अशी विनंती आहे। बहिणीला तुमच्या कधी मारून टाकले? ते परवाशी टाकले होते मारून। बरं, काय नवऱ्याला काय व्यसन? दारू पिते, हां मारहाण करते। हां, पुन्हा एक दिवशी त्याला चुलीत बी घालून मारलं होतं, भाजलं होतं त्याच्या अंगाला। बहीण तुमच्याकडे तक्रार करत होती का? हो, करत होते। मग आता काय तुमची शेवटची मागणी काय? माझी मागणी काय आहे, त्याला कमीत कमी फाशी शिक्षा हो। बरं, आता काय कंडिशन आहे सध्या? आता सध्या कंडिशन आता अशी वेळ आली आम्हाला, त्याला असं जाऊन मारू वाटागले त्याला, पण आता काय आता गपचूप बसलो आमच्या बहिणीमुळे आम्ही। पोलीस कंप्लेंट वगैरे झाली का? हो, झाले।